नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, MST CETच्या वेबसाईटवर तुम्ही आलात, तर त्या ठिकाणी या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं खाली ॲडमिशन पोर्टलवरती, तर इथं ॲग्रिकल्चर या ठिकाणी BSc ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनवर क्लिक करा. या ठिकाणीच क्लिक केल्यानंतर तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट आलेली दिसेल आणि प्रेफरन्स टाकायचा ऑप्शनसुद्धा तुम्हाला दिसणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फायनल मेरिट लिस्ट आली आहे. फायनल मेरिट लिस्टमध्ये वेगवेगळ्या रँक आलेल्या आहे तुमच्या. आता या रँकचा काय फायदा होणार, नाही होणार, मी काल माझ्या एका काउन्सिलिंगच्या Google मीटमध्ये स्टुडंटला सांगितलेलं आहे. कारण फायनल मेरिट लिस्टच्या रँक असतात, पण विषय असा होतो की ठीक आहे 2,000 जागा जर गव्हर्नमेंटच्या आहेत, तर 2,000 जागांच्या आतमध्ये किंवा 3,000 जागांच्या आतमध्ये तुमचा नंबर असेल, तर गव्हर्नमेंटला नंबर लागतो. याच्यामधले खूप सगळे विद्यार्थी जे तर इंजिनिअरिंगला पण जाणार आहे किंवा फार्मसीला पण जाणार आहे. याच्यामधले खूप सगळे विद्यार्थी जे बाद होणार आहे ना. खूप सगळ्या विद्यार्थ्यांना व्हेटरनरीला पण जात आहे यंदा, तिकडे पण चांगला कल आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी असताना ही फायनल मेरिट लिस्टमध्ये रँकिंग एवढी मॅटर नाही करत. काय मॅटर करतं, तर तुमचा स्कोर किंवा तुमच्या ज्या आहेत म्हणजे स्पेशल रिझर्वेशन किंवा या सगळ्या गोष्टी आहे ना. तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचं सगळं बरोबर आहे का चेक करून घ्या. आता खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी ग्रीव्हन्समध्ये काही मार्क्स वगैरे पाठवले, त्यांचे 7-12 वगैरे पाठवला, पण ते जे त्यांचं एक्सेप्ट नाही झालं आणि त्यांना जे तर ते त्यांच्या 12 मार्क्स मिळाले नाही आहे किंवा ते रिझर्वेशन पर्टिक्युलर मिळालं नाही आहे. ही सुद्धा एक कंप्लेंट जी तर ती येते विद्यार्थ्यांकडून, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. राहिला प्रश्न मित्रांनो, आता याच्यामध्ये ही फायनल मेरिट लिस्ट झाली. आता याच्यामध्ये एक फायनल होल्ड जी लिस्ट म्हणजे आहे किंवा आपण जर फायनल रिजेक्शन लिस्ट म्हणू शकतो. तर या लिस्टमध्ये स्टुडंटचे जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, साईल सर्टिफिकेट आहे, हे अपलोड न केल्यामध्ये एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टीमुळे जे आहे ना, त्यांचे फॉर्म जे आहे तर ते नाकारले गेलेले आहे. आता लिव्हिंग सर्टिफिकेटच्या जागी काय टाकू शकत होती? तर ही टाकू शकत होती मित्रांनो, इथं बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळेची TC हिच्याकडं पाहिजे, आवश्यक होती. तर या सगळ्या गोष्टीमुळे यांचं रिजेक्ट झालं. नंतर डुप्लिकेट फॉर्म म्हणजे काही लोकांनी 2दा फॉर्म भरलेले होते. सो या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहे तर ते रिजेक्ट झालेले आहेत. तर अशा प्रकारची ही रिजेक्शन लिस्ट आहे, फायनल लिस्ट आहे, हे तुम्हाला समजलेलं असेल. आता मित्रांनो आपण जाऊया प्रेफरन्स लिस्टकडे आणि प्रेफरन्स लिस्ट कशी भरायची, काय भरायची ते तुम्हाला मी सांगतो. ज्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग घेतलेली नाही आहे, त्यांच्यासाठी मी एकदा सोप्या पद्धतीत सांगून देतो, की तुम्हाला जर तुमचे कॉलेज टाकायचे असेल, तर तुम्हाला कशाप्रकारे प्रेफरन्स लिस्ट तयार तुम्ही करू शकता किंवा कुठून तुम्ही लिस्ट घेऊ शकता. जर तुमच्याकडे पैसे नसेल 599 सुद्धा जर स्वतःची प्रेफरन्स लिस्ट बनवून घेण्यासाठी, तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही या तुम्हाला या ठिकाणी एक महाविद्यालयांची यादी म्हणून दिसेल, है ना. तर महाविद्यालयाची यादी जी आहे तर या ठिकाणी दिसेल. ओके. तर याच्यावर क्लिक करा. या ठिकाणी कॉलेजचं नाव आहे, कॉलेजचा कोड आहे, कॉलेजचे या ठिकाणी गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट असं स्टेटस आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये ते कोणत्या युनिव्हर्सिटी देतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वेबसाईटवर दिलेल्या आहे. ओके. पण यांची अरेंजमेंट मित्रांनो दिलेली नाही आहे. तुमचे M कोटा वाईज, U कोटा वाईज. सो ती कशी करायची, काय करायची ते पण मी तुम्हाला पुढं सांगेल एकदा. पण ओव्हरऑल तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. ओके. की तुम्हाला जर बघायची असेल लिस्ट कॉलेजची टाकण्यासाठी ऑप्शन तर या ठिकाणी आहेत. पण आता राहिला प्रश्न मित्रांनो इथं. ओके. आता आपण ज्यावेळेस लॉग इन करतो, आता प्रेफरन्स कसे टाकायचे तुम्हाला मी सांगतोय. पहिले मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही फायनल मेरिट लिस्टबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे आता. आता मित्रांनो करंट जी डेट आहे म्हणजे 13 तारीख आणि 14 तारीख. आज जी फायनल मेरिट लिस्ट यायला पाहिजे होती मित्रांनो, जी म्हणजे काल यायला पाहिजे होती ऑनेस्टली, तर ती आलेली आहे आज. म्हणजे त्यांचं जे आपण त्याला काय म्हणू शकतो की बस सिस्टम जे आहे की ते काय व्यवस्थित काम नाही करत मला वाटतंय. कारण की जर तुम्ही विद्यार्थ्यांना एक दिवस लेट करताय, तर मग त्यांना तेवढंच जमलिंग होते ना, त्यांचं तेवढंच सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते व्यवस्थित होत नाही आहे. सो तुम्हाला ही गोष्ट ॲज अ CET सेल जबाबदार म्हणून या गोष्टी त्यांच्या कोणी तर निदर्शनास आणून दिलं पाहिजे, की दरवेळेस लिस्ट जी आहे ती तुम्ही 5:30 नंतर सांगता आणि सकाळी जर तुम्ही ती लिस्ट जी आहे तर ती लावत असाल, आहे ना, दुसऱ्या दिवशी, तर याच्यामध्ये काय तुमचे 5:30 केव्हा वाजतं की रात्री का झोपा काढता की काय तुमचं समजत नाही आहे. म्हणजे रात्री झोपाच काढत असतात, बट नेमकं हे काय मला व्यवस्थित लक्षात नाही आलं यांचा कार्यक्रम. ओके. बरं चला, आता सध्या काय शेड्यूल चालू आहे, तर या ठिकाणी 12 तारखेला म्हणजे आज, आहे ना, रिक्त जागा ज्या होत्या म्हणजे काल त्या दिसणं अपेक्षित होत्या. ठीक आहे, त्या दिसल्या नाही. त्याच्यानंतर अजून 13 तारखेला आणि 14 तारखेला ही प्रेफरन्स फिलिंग आहे. ओके. आता या प्रेफरन्स फिलिंग नंतर जे आहे तर ते 16 तारखेला रिझल्ट आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगतोय मी की प्रेफरन्स कशाप्रकारे आता तुम्ही भरू शकता. आता फॉर एक्झाम्पल XYZ स्टुडंट आहे.
किंवा कुठल्याही प्रकारचा कोणी स्टुडंट असेल, ओके, तर त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारे लॉग इन करून ॲग्रिकल्चरमध्ये क्लिक करा. ॲग्रिकल्चरमध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रेफरन्स ऑप्शन आहे. प्रेफरन्स ऑप्शन आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आलेला आहे की राऊंड 1चे प्रेफरन्स कसे ॲड करायचे. ओके, तर राऊंड 1चे प्रेफरन्समध्ये त्यांनी सांगितलं की पहिली युनिव्हर्सिटी कोणती आहे. तर युनिव्हर्सिटी जी आहे तर ती म्हणजे पर्टिक्युलर स्टुडंटची. फॉर एक्झाम्पल कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे आपल्याला पहिलं टाकायचं आहे ना. तर इथं काय करायचं, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणेची राऊर युनिव्हर्सिटी आहे. तर राऊर युनिव्हर्सिटीमध्ये ॲग्रिकल्चर हे पार्ट म्हणजे कशासाठी, तर ते ॲग्रिकल्चरसाठी हा कोर्स आहे. आणि त्याच्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे या ठिकाणी आपल्याला टाकायचं शिवाजीनगर. तर अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता, ॲड प्रेफरन्स करू शकता. ओके, आता असे करत करत जे आहे मित्रांनो सॉरी, तर असे करत करत जे तुम्हाला प्रेफरन्सची जेवढे कॉलेज तुम्हाला टाकायचे आहे तर तेवढे तुम्ही टाकू शकता. आता जे माझ्या काउन्सिलिंगला ॲड झालेले स्टुडंट आहेत त्यांना मी ऑलरेडी ह्या कॉलेजची युनिव्हर्सिटी जी आहे तर ती त्यांच्या कॉलेजच्या नावाखाली येऊन जाते, कुठली आहे, त्याचा जिल्हा कोणता येऊन जातो, त्याचा कोड कोणता येऊन जातो, त्याला अरेंजमेंट कशी केलेली आहे मी ती सुद्धा येऊन जाते ज्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिस्ट दिलेली आहे त्यांना. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला काहीही लोड घ्यायची गरज नाही. ज्यांनी काउन्सिलिंगला ॲड झालेले आणि त्यांना मी लिस्ट दिलेली आहे, 1-2 किंवा जे आता नवीन ॲड झालेले, काल परवा ॲड झालेले विद्यार्थी आहेत किंवा त्यांना पण दिलेली आहे. फक्त जे कालचे विद्यार्थी बाकी आहेत त्यांना आज लिस्ट जी आहे त्यांची मिळून जाईल किंवा आज सकाळी जे आता ॲड होत आहेत की मला पेमेंट वगैरे करून, त्यांना पण मित्रांनो मी आज रात्रीपर्यंत लिस्ट जी आहे तर ते त्यांच्या देऊन टाकील. मित्रांनो या लिस्ट ॲड करताना तुम्ही पण जर कॉलेज लिस्ट ॲड करत असेल, तुम्ही माझ्याकडून नका घेऊ, नाही घ्यायचं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मी तुम्हाला बळजबरी करत नाही कोणी विकत घ्या म्हणून किंवा काउन्सिलिंग घ्या म्हणून. मी तुम्हाला एवढं सांगतो की कॉलेजचा ग्रेड, कॉलेजचं स्टेटस, त्यानंतर प्रवेशाचा कोटा तुम्हाला एम कोट्यातून घ्यायचं की यू कोट्यातून घ्यायचं आहे, त्यावाईज तुमची युनिव्हर्सिटी कोणती आहे, त्यावाईज अरेंजमेंट, त्या कॉलेजची रँकिंग काय आहे, त्या कॉलेजचा कट ऑफ किती होता, त्या कट ऑफ वाईज त्याची अरेंजमेंट असली पाहिजे, तुमची प्रायोरिटी किती, तुमची कॅटेगरी कोणती, तुमची स्पेशल कॅटेगरी किती कोणती, तुमचं रिझर्वेशन, तुमचे पर्सेंटाईल, या सगळ्यांचा विचार करून ती लिस्ट बनवा. फक्त रँडमली कॉलेज टाकू नका, नाही तर तुमचंच नुकसान होईल. विद्यार्थी काय करतात, कुठलच्या कुठं प्रेफरन्स टाकतात आणि नंतर काय होतं की जी प्रोसेस असते फ्रीज, फ्लोट, रिफ्यूज, ओके, जसं लेक्चर जे आहे तर ते आज आपल्या काउन्सिलिंगच्या स्टुडंटला येऊन जाईल किंवा उद्यापर्यंत जे तर ते येऊन जाईल, कारण काल ऑलरेडी त्याचं बेसिक जे तर ते आपलं कवर झालेलं आहे आपल्या गुगल मीटमध्ये. जे जे स्टुडंट जे ते 999 आणि 1499च्या पॅकला ॲड आहे त्यांना माहिती आहे चांगलं. आता मित्रांनो विषय असा होतोय की विद्यार्थी जे तर ते इतके दिवसापासून मी म्हणतोय काउन्सिलिंग जॉईन करा. त्यांनी केलं नाही. आता मला खूप सगळ्या कॉल्स वगैरे येत आहे. तर कॉल्स वगैरे तुम्ही करू नका. सरळ सरळ तुमच्यासाठी ऑप्शन तिथं दिलेलं आहे मी. तुमचा जो डेटा आहे तर तो त्यासाठी माझ्याकडे एक मेसेज येतो तुमचा. तुम्ही व्हॉट्सअपला मला हाय जरी टाकलं, तुम्हाला एक मेसेज येतो. त्या मेसेजमधला डेटा तुम्ही टाका. तुमच्या पेमेंटचा स्क्रीनशॉट टाका. तुमची प्रेफरन्सची लिस्ट जी आहे तर ती येऊन जाईल आणि जर लिस्ट नाही आले तर तुमचे पैसे जे तर ते मी परत करेल. काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमची लिस्ट जी आहे तर ती तुम्हाला या 1 आणि 2 दिवसात येऊन जाईल. तुमच्या 3ही राऊंडची लिस्ट ती आतमध्ये असेल. त्याच्यामुळे काही काळजी करू नका. तर मित्रांनो अशा प्रकारची होती इन्फॉर्मेशन. त्यामध्ये तुम्ही प्रेफरन्स कसे टाकायचे, काय टाकायचे हे सुद्धा शिकले. आता प्रेफरन्स राहिला प्रश्न इथं, तर असे वेगवेगळे कॉलेजेस जे आहे तर ते ॲड करत जायचे. हे बघा आता त्याच्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर या ठिकाणी अकोला आपल्याला ॲड करायचं आहे ना. तर या ठिकाणी बघू शकता की कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणेच्या नंतरच या ठिकाणी आपल्याला ॲग्रिकल्चरसाठी अकोला जर ॲड करायचं, या ठिकाणी अकोला तुम्ही ॲड करू शकता. ॲड प्रेफरन्स करा है ना. असे प्रेफरन्स ॲड करत करत याचा क्रम जो आहे तो व्यवस्थित लावत मित्रांनो काय करायचं, लॉक प्रेफरन्स करायचं शेवटीला. ओके, जोपर्यंत तुमचे प्रेफरन्स टाकणं होत नाही तोपर्यंत त्याला लॉक प्रेफरन्स करू नका. सो ही होती आजची इन्फॉर्मेशन. आय होप तुम्हाला समजली असेल, सगळ्यांना कळलं असेल काय कसं. शेवटीला लॉक प्रेफरन्स करायचं, त्यानंतरच सबमिट होतं ते, अदरवाईज सबमिट होत नाही. आणि जोपर्यंत तुमचे सगळे प्रेफरन्स टाकणं होत नाही तोपर्यंत सबमिट करू नका, तोपर्यंत लॉक प्रेफरन्स करू नका. ज्यांना ॲड व्हायचं आहे, ज्यांना प्रेफरन्स लिस्ट पाहिजे, त्यांनी आत्ताच्या आत्ता व्हिडिओ बघितल्या पेमेंट वगैरे करून स्क्रीनशॉट टाकायचा आहे. कॉल कोणी करू नका. कॉल मी रिसीव्ह करत नाही, कारण ऑलरेडी आमच्याकडे जे स्टुडंट आहेत त्यांनाच रिप्लाय करण्यामध्ये आम्ही व्यस्त असतो. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि कॉलेजचे कोड वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या लिस्टमध्ये सुद्धा आहे, जी मी तयार करून देणार आहे. ज्या स्टुडंटना, पालकांना याची गरज आहे फ्रीमध्ये, त्यांना नाही विकत घेऊ शकत, त्यांनी सुद्धा जी लिस्ट तुम्हाला मी सांगितली त्याप्रमाणे तुम्ही लिस्ट डाउनलोड करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.